कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख असेल तर जिल्ह्यात मुलींना मोफत उच्च शिक्षण. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SC-BC तसेच इतर मागास प्रवर्गातील OBC मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% 100% शिक्षण शुल्कांसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाचा व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच मुलींना सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रिमंडळाची या संदर्भातील शासन निर्णयाला मान्यता मिळाली असून जारी करण्यात आला आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून लागू असणार आहे. वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी, शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत ही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना मिळणार आहे. तसेच महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 6 एप्रिल 2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. कशासाठी व कोठे कोठे मिळेल मोफत प्रवेश? शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित व कायम अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपक्रमांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रबिंदू प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापक कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून मिळणार आहे. यापूर्वी होती 50% सवलत. ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील व इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना व उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुवर्धन, दुग्धव्य व साई विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यात येणार आहे.